Hello student, my name is Professor D. A. Bhosle working as a lecturer from DKT Yashwantrao Chauhan Polytechnic. टॉपिक नंबर 4 PLSQL प्रोग्रामिंग आपला चालू केलेला आहे. त्यामध्ये प्रीवियस लेक्चर मध्ये आपण कंडिशनल कंट्रोल हा पॉइंट कव्हर केला होता. तर आजच्या या लेक्चर मध्ये आपल्याला इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल आणि त्यानंतर सिक्वेन्शियल कंट्रोल हे आपल्याला दोन पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. तर कंडिशनल कंट्रोल मध्ये आपण बघितलेले इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट्स, आपण हे सगळे स्टेटमेंट्स कव्हर केले होते. आता ते इंटरॅक्टिव्ह कंट्रोल म्हणजे काय, त्यानंतर सिक्वेन्शियल कंट्रोल म्हणजे काय आणि इंटरॅक्टिव्ह कंट्रोल मध्ये कोणकोणते सब टाइप्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बेसिक लूप म्हणजे काय, व्हाईल लूप म्हणजे काय, फॉर लूप म्हणजे काय. जसं सी प्रोग्रामिंग मध्ये आपण लूपिंग बघितलं होतं. सी प्रोग्रामिंग ज्या पद्धतीने लूप ही कन्सेप्ट सेम आहे, फक्त सी प्रोग्रामिंग मध्ये जो सिंटॅक्स होता त्या पद्धतीने नाही तर अनादर सिंटॅक्स आहे, किंवा एक याचा यूज PLSQL मध्ये कशा पद्धतीने असतो, जसं सी मध्ये असतो तसंच आपल्याला PLSQL मध्ये काय करायचं, हे लूपिंग यूज करायचं आहे. त्यानंतर सिक्वेन्शियल कंट्रोल मध्ये गो टू स्टेटमेंट, आपण गो टू स्टेटमेंट सुद्धा सी प्रोग्रामिंग मध्ये बघितलं होतं. त्या पद्धतीने PLSQL मध्ये गो टू स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन पॉइंट्स आजच्या लेक्चर मध्ये कव्हर करायचं आहे. तर इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल म्हणजे काय. इंटरॅक्टिव्ह कंट्रोल स्टेटमेंट्स आर युज्ड व्हेन वी वांट टू रिपीट द एक्झिक्युशन ऑफ वन ऑर मोर स्टेटमेंट्स फॉर स्पेसिफाईड नंबर ऑफ टाइम्स. म्हणजेच काय, आपल्याला एखादं स्टेटमेंट काय करायचं आहे, रिपीट एक्झिक्यूट करायचं आहे जोपर्यंत आपली कंडिशन ट्रू आहे. अशा जर कंडिशन्स असतील तो त्याला म्हणायचं इंटरॅक्टिव्ह कंट्रोल म्हणजे लूपिंग. फॉर एक्झाम्पल लूप, आपण लूप वापरलेलंच आहे. तर त्याचे वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल मध्ये 3 टाइपचे लूप्स आहेत. PLSQL प्रोव्हाइड्स द फॉलोइंग टाइप्स ऑफ लूप्स टू हँडल द लूपिंग रिक्वायरमेंट. म्हणजे इंटरॅक्टिव्ह एसक्यूएल मध्ये 3 टाइपचे लूप्स आहेत. बेसिक लूप आहे, व्हाईल लूप आहे आणि फॉर लूप आहे. तर ह्याच्यामध्ये बेसिक लूप म्हणजे आपला जो रेग्युलर लूप आहे तो, त्यानंतर व्हाईल लूप आणि त्यानंतर फॉर लूप. आणि याच्यामध्ये कंट्रोल स्टेटमेंट सुद्धा आहेत. लूप कंट्रोल स्टेटमेंट्स म्हणजेच काय, आपण एक्झिट आणि कंटिन्यू स्टेटमेंट हे दोन बघणार आहेत. लूप कंट्रोल स्टेटमेंट्स म्हणजेच काय, लूप कंट्रोल स्टेटमेंट्स चेंज द एक्झिक्युशन फ्रॉम इट्स नॉर्मल सिक्वेन्स व्हेन एक्झिक्युशन लिव्हज अ स्कोप ऑल ऑटोमॅटिक ऑब्जेक्ट्स that were created in the scope and destroyed. त्यामध्ये 2 टाइपचे स्टेटमेंट्स आहेत, एक्झिट स्टेटमेंट आणि कंटिन्यू स्टेटमेंट. एक्झिट स्टेटमेंट म्हणजे काय आणि कंटिन्यू स्टेटमेंट म्हणजे काय, आपण हे पण बघणार आहोत. एक्झिट म्हणजेच काय, एखादी कंडिशन ट्रू झाली, तिथून काय झालं पाहिजे, एक्झिट झालं पाहिजे, त्या लूपच्या बाहेर पडलं पाहिजे, तर त्याला म्हणायचं एक्झिट स्टेटमेंट. आणि कंटिन्यू, जर तुम्हाला कंडिशन ट्रू झाली आणि त्याच्या पुढे तुम्ही जर कंटिन्यू कीवर्ड वापरला तर ती कंटिन्यू प्रोसेस मध्ये राहणार, तर ते याच्यासाठी म्हणायचं कंटिन्यू स्टेटमेंट. अशा पद्धतीने आपल्याला आता इंटरॅक्टिव्ह कंट्रोल मध्ये 3 टाइपचे लूप्स बघायचे आणि 2 टाइपचे स्टेटमेंट्स बघायचे आहेत. तर आता फर्स्ट आपण बघूया PLSQL मध्ये बेसिक लूप म्हणजे कोणता आहे. बेसिक लूप स्ट्रक्चर इनक्लोजेस सिक्वेन्सेस ऑफ स्टेटमेंट्स इन बिटवीन द लूप अँड एंड लूप. म्हणजे स्टेटमेंट्स रिपीट जे स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करणार आहेत ते लूप या कीवर्ड आणि एंड लूप ह्या 2 कीवर्डच्या मध्ये स्टेटमेंट्स असले पाहिजेत. विथ ईच आयटरेशन द सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड अँड देन कंट्रोल रिझम्स ॲट द टॉप ऑफ द लूप. आता इथं सिंटॅक्स दिलेला आहे बघा. आपल्याला जर लूप यूज करायचा आहे बेसिक, तर कुठून स्टार्ट होणार, लूप या कीवर्ड पासून, आणि त्याच्या नंतर नेक्स्ट लाईनला आपल्याला जे काही सिक्वेन्स एक्झिक्यूट करायचे ते सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट्स, आणि त्यानंतर ह्या लूपचा एंड करायचा आहे कंपल्सरी एंड कीवर्ड, आणि त्या लूपचा एंड झालेला आहे म्हणून ते लूप, एंड लूप, आणि सेंटेन्स टर्मिनेट करा. मी इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. आता PLSQL मध्ये आपला नेहमी प्रोग्राम डिक्लेअर या कीवर्ड पासून चालू होतो. आता मी डिक्लेअर केलेला आहे एक्स, आणि एक्स नंबर, एक्स इज द व्हेरिएबल आणि नंबर इज द डेटा टाइप, आणि कोलन इक्वल टू म्हणजेच काय, आपण इक्वल टू वापरत नाही, तर PLSQL मध्ये कोलन इक्वल टू असाइनमेंट ऑपरेटर म्हणून वापरतो. एक्स या व्हेरिएबलचा डेटा टाइप आहे नंबर, आणि त्याला व्हॅल्यू असाइन केलेली आहे 10. आणि बिगिन मध्ये काय झालेलं आहे, म्हणजे एक्झिक्युशन चालू झालेलं आहे. आता मी बिगिन मध्ये काय केलेलं आहे, लूप वापरलेला आहे. तर लूप आपला आहे, याच्यामध्ये काय प्रिंट, मी लूप मध्ये स्टेटमेंट्स वापरलेले आहेत dbms अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन. म्हणजे मला इथं मी मेसेज प्रिंट करणार आहे, म्हणजे इथं मेसेज मी कोणता प्रिंट केला, एक्स ची व्हॅल्यू काय आहे 10. मग एक्स ची व्हॅल्यू काय प्रिंट होणार, पहिली व्हॅल्यू काय प्रिंट होणार 10. आता आउटपुट मध्ये व्हॅल्यू प्रिंट झाली 10. मग पुढे एक्झिक्युशन परत अजून आपला लूप चालूच आहे, एक्स इक्वल टू एक्स प्लस 10. आता एक्स ची व्हॅल्यू काय आहे 10, 10 प्लस 10 किती झाली 20. पुढे नेक्स्ट लाईनला गेली, इफ मध्ये मी कंडिशन टाकलेलं आहे एक्स इज ग्रेटर दॅन 50.
x इज ग्रेटर दॅन 50 आहे का आता, म्हणजे किती आहे आपली व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू आहे 10 आणि इथं आपण ऍड केलेले आहे 10. सो x ची व्हॅल्यू किती झाली आहे 20. x 20 इज ग्रेटर दॅन 50 असेल तर काय करायचं, एक्झिट करायचं. मग एक्झिट होणार का, कारण आपली आता कंडिशन काय झालेली आहे, फॉल्स झालेली आहे. म्हणजे आता कंडिशन 20 इज लेस दॅन 50 आहे, पण आपली कंडिशन काय आहे 20 इज ग्रेटर दॅन 50. इथं कंडिशन माझी ट्रू झालेली नाही, सो इथं एक्झिक्यूट होणार नाही. परत लूप आहे त्यामुळे कुठे गेलं, परत डीबीएमएस अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन मध्ये एक्स ची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे आता 10 होती, आधी किती झाली 20. सो इथं किती झाली प्रिंट 20 प्लस एक्स. नेक्स्ट लाईनला एक्स इक्वल टू एक्स प्लस 10 म्हणजे आता 20 प्लस 10 30. सेम 30 इज ग्रेटर दॅन 50 फॉल्स. सेम परत लूप मध्ये गेलं 30 प्रिंट झाला, परत 30 प्लस 10 40 प्रिंट झाला. नेक्स्ट 40 इज ग्रेटर दॅन 50 फॉल्स. देन परत लूप मध्ये गेला, परत 40 प्रिंट झालं. नेक्स्ट एक्स ची व्हॅल्यू काय झाली आता 40 प्लस 10 50. मग 50 इज ग्रेटर दॅन 50 फॉल्स. देन परत कुठे गेला लूप मध्ये, परत एक्स ची व्हॅल्यू किती प्रिंट झाली 50. मग 50 प्लस 10 म्हणजे किती झाली 60 म्हणजे काय झालेलं आहे 60 इज ग्रेटर दॅन 50 कंडिशन इज ट्रू झालेलं आहे. मग एक्झिट झालेला आहे आणि ह्या इथचा एंड केलेला आहे. मग एक्झिट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होणार, लूपच्या बाहेर. आफ्टर एक्झिट एक्स ची व्हॅल्यू काय झालेली आहे 60. आफ्टर एक्झिट एक्स ची व्हॅल्यू काय झाली 60. आपल्याला अशा पद्धतीने आउटपुट प्रिंट होणार. आणि एंड आहे तर ह्या आपल्या PLSQL चं इथं काय झालेलं आहे, एंड झालेला आहे. PLSQL प्रोसिजर इज सक्सेसफुली कंप्लीटेड. अशा पद्धतीने आपल्याला हे आउटपुट जनरेट होणार आहे. तर तुम्ही हा जो प्रोग्राम आहे तो तुम्ही प्रोग्राम रन करून बघा, आउटपुट ह्या पद्धतीनं येईल. नेक्स्ट लूप आहे व्हाईल लूप. व्हाईल लूप म्हणजे काय, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत ते स्टेटमेंट्स काय करत राहायचे, रिपीटेडली परत ते एक्झिक्यूट करत राहायचे. एकदा का ते लूपच्या बाहेर पडलं, फॉल्स झाल्यानंतर लूपच्या बाहेर पडणार आणि नंतर ते काय आपला जो काही प्रोग्रामचा एंड असेल त्यानंतर डायरेक्ट त्या ठिकाणी जम्प होईल. आता लूप आपण वापरणार आहे. व्हाईल लूप स्टेटमेंट इन अ PLSQL प्रोग्रामिंग लँग्वेज रिपीटेडली एक्झिक्यूट्स अ टार्गेट स्टेटमेंट as long as condition is true. जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत स्टेटमेंट्स काय होत राहतील, प्रिंट होत राहतील. आता मी सिंटॅक्स आहे याच्यामध्ये व्हाईल कीवर्ड वापरायचा आहे कंपल्सरी. कंडिशन काय तुम्हाला द्यायची आहे ती कंडिशन आणि त्यानंतर तुमचा लूप नेम, लूप कीवर्ड, त्यानंतर जे सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट्स आहे ते आणि त्या लूपचा एंड करायचा आहे एंड लूपने. एक्झाम्पल मी घेतलेलं आहे बघा या ठिकाणी. PLSQL मध्ये नेहमी प्रोग्राम डिक्लेअर या कीवर्डनं चालू होतं. डिक्लेअर मध्ये ए हा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे, त्याचा डेटा टाइप नंबर आहे आणि त्याची साईज मी दिलेली आहे 2 दिलेली आहे आणि त्याला व्हॅल्यू असाइन केलेली आहे 10. म्हणजे ए मध्ये आता व्हॅल्यू किती स्टोअर झाली 10. नेक्स्ट बिगिन मध्ये बघा व्हाईल ए म्हणजेच काय तर 10 इज लेस दॅन 20 कंडिशन काय झाली ट्रू झाली. डीबीएमएस अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन व्हॅल्यू ऑफ ए काय प्रिंट होणार 10. मग 10 आता याची व्हॅल्यू काय आहे 10 इक्वल टू 10 प्लस 1 म्हणजे 11 झाली. 11 मग 11 झाल्यानंतर परत कुठे गेलं लूपला. 11 इज लेस दॅन 20 कंडिशन ट्रू, व्हॅल्यू ऑफ ए इज 11. अशा पद्धतीनं 19 म्हणजे आता नेक्स्ट व्हॅल्यूज काय होत राहणार 10 प्लस 1 होणार, 10 प्लस 2 त्यानंतर 11 प्लस 1 त्यानंतर 12 प्लस 1. अशा पद्धतीने जेव्हा व्हॅल्यू 18 येईल तोपर्यंत आपले आउटपुट काय होत राहणार व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 18. अशा पद्धतीने सगळे स्टेटमेंट्स प्रिंट होत राहणार. आता व्हॅल्यू ऑफ ए ची काय झाली आता 18 झालेली आहे. 18 इज लेस दॅन 20 कंडिशन ट्रू, मग प्रिंट झाली व्हॅल्यू ऑफ ए. मग आता ए ची व्हॅल्यू किती आहे 18 प्लस 1 19. मग 19 काय झालेलं आहे 19 इज लेस दॅन 20 कंडिशन ट्रू, व्हॅल्यू ऑफ ए इज 19 केलेलं आहे. त्यानंतर काय झालेलं आहे माझी आता व्हॅल्यू किती झाली 20 इज लेस दॅन 20. त्यानंतर माझी प्रिंट होणार आहे का व्हॅल्यू, कारण मी आता काय केलं व्हॅल्यू ऑफ ए इज 20. त्यानंतर 20 प्लस 1 म्हणजे किती झाली आता 21 इज लेस दॅन 20 आहे का कंडिशन फॉल्स. मग त्यानंतर लूप मध्ये काय केलेलं आहे बाहेर पडलेलं आहे आणि इथं प्रोग्रामचा एंड झालेला आहे. तर इथं ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय झालेल्या आहेत प्रिंट झालेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही व्हाईल लूप सुद्धा यूज करून PLSQL प्रोग्राम लिहू शकता. आता नेक्स्ट थर्ड लूप आहे ते फॉर लूप आहे. फॉर लूप इज अ रिपिटेशन कंट्रोल स्ट्रक्चर दॅट अलाउज यू टू इफिशियंटली राईट अ लूप दॅट नीड्स टू एक्झिक्यूट अ स्पेसिफिक नंबर ऑफ टाइम्स. आता त्याच्यासाठी सिंटॅक्स बघा. फॉर सिंटॅक्स आहे फॉर कीवर्ड काउंटर इन हा कीवर्ड कंपल्सरी पाहिजेच. इन नंतर इनिशियल व्हॅल्यू त्यानंतर
फायनल व्हॅल्यू आणि जे काय असेल तो लूप कीवर्ड, त्यानंतर सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट जे तुम्हाला एक्झिक्यूट करायचे ते, आणि त्या लूपचा एंड. आता मी इथं प्रोग्राम केलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे, याच्यामध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहे ए, त्याचा डेटा टाईप आहे नंबर, त्याला त्याची साईज आहे 2, त्याला व्हॅल्यू असाइन केलेली नाही. आता फॉर मध्ये बघा ए हा व्हेरिएबल आहे, इन हे कंपल्सरी कीवर्ड राहणार. इन नंतर माझी फर्स्ट व्हॅल्यू काय आहे 10 to 20, इनिशियल व्हॅल्यू 10 आणि लास्ट व्हॅल्यू काय आहे 20 लूप. त्यानंतर डीबीएमएस अंडरस्कोर पुट लाईन मध्ये काय प्रिंट होणार, व्हॅल्यू ऑफ ए ची पहिली व्हॅल्यू काय आहे 10 प्रिंट झाली. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ ए ची परत नेक्स्ट व्हॅल्यू काय 11, नेक्स्ट थर्ड व्हॅल्यू 12, असे कितीपर्यंत व्हॅल्यू प्रिंट होत राहणार 10 to 20. म्हणजे हे रिपीट स्टेटमेंट्स काय होत राहतील, प्रिंट होत राहतील. त्यानंतर मी या लूपचा काय केलेला आहे, एंड केलेला आहे. सी मध्ये आपण फॉर लूप अशा पद्धतीने यूज करत नाही, पण PL/SQL मध्ये फॉर लूपचा सिंटॅक्स चेंज आहे. इथं बघा फॉर नंतर काय करायचं आहे आपल्याला, काउंटर किंवा व्हेरिएबल नेम तुम्ही द्यायचा आहे, त्यानंतर इन हा कीवर्ड वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर इनिशियल व्हॅल्यू कितीदा आपल्याला स्टेटमेंट प्रिंट करायचे त्या व्हॅल्यू देऊन ती इनिशियल व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यू. त्यानंतर तुम्हाला लूप नंतर जे काही स्टेटमेंट्स आहेत ते प्रिंट करायचे आणि त्या लूपचा एंड करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही फॉर लूप यूज करू शकता. आता नेक्स्ट रिव्हर्स फॉर लूप, म्हणजे तुम्ही आता असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. फॉर लूप मध्ये बघा तुम्ही 10 to 20, 10 पासून चालू केलं ना, इन्क्रीज व्हॅल्यू केली 20 पर्यंत. आता तुम्हाला काय करायचं आहे 20 to 10 रिव्हर्स करायचे असेल तर तुम्ही इथं रिव्हर्स कीवर्ड वापरू शकता. यू कॅन रिव्हर्स दिस ऑर्डर बाय युजिंग रिव्हर्स कीवर्ड. इन सच अ केस आयट्रेशन प्रोसेस द अदर वे, आफ्टर इच इटरेशन द लूप काउंटर इज डिक्रिमेंटेड. आता एक्झाम्पल दिलेलं आहे मी, डिक्लेअर मध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे ए आणि त्याची साईज दिलेली आहे 2. आता सेम आपला प्रोग्राम तोच आहे जो प्रिव्हियस आपण फॉर लूप मध्ये बघितलेला आहे, फक्त इन नंतर मी काय वापरलेला आहे, रिव्हर्स वापरलेला आहे. इनिशियल व्हॅल्यू म्हणजे 10 आहे आणि फायनल व्हॅल्यू 20. मी प्रिंट होणार रिव्हर्स होणार, म्हणजे रिव्हर्स म्हणल्यानंतर पहिली व्हॅल्यू जी असेल 20 प्रिंट होणार आणि लास्ट व्हॅल्यू काय होणार माझी 10 प्रिंट होणार आहे. अशा पद्धतीनं 20 to 10 ह्या व्हॅल्यूज प्रिंट होत राहतील. अशा पद्धतीने तुम्ही रिव्हर्स फॉर लूप सुद्धा यूज करू शकता. आता लूपिंग मध्ये आपल्याला एक्झिट स्टेटमेंट, म्हणजे एक्झिट म्हणजे काय, तुम्ही तिथून डायरेक्ट जंप तुम्हाला ज्या ठिकाणी करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही जंप करू शकता बाय युजिंग एक्झिट कीवर्ड. द एक्झिट स्टेटमेंट इन PL/SQL प्रोग्रामिंग लँग्वेज हॅज फॉलोइंग 2 uses. When exit statement is encountered inside a loop, the loop is immediately terminated and the program control resumes at the next statement following the loop. If you are using nested loop, तुम्ही जर नेस्टेड लूप वापरला, नेस्टेड म्हणजे काय, लूप वन लूप इनसाइड अनदर लूप, म्हणजे एका लूप मध्ये दुसरं लूप. द एक्झिट स्टेटमेंट विल स्टॉप द एक्झिक्युशन ऑफ इनर मोस्ट लूप अँड स्टार्ट एक्झिक्युशन द नेक्स्ट लाईन ऑफ द कोड आफ्टर द ब्लॉक. म्हणजे नेस्टेड लूप मध्ये तुम्ही जर एक्झिट स्टेटमेंट वापरला तर पहिलं जे इनर लूप आहे तो काय होतो, स्टॉप होतो आणि त्यानंतरचे आउटसाइडचे जे काही स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट होत राहतात. आता त्याच्यासाठी फक्त सिंटॅक्स आहे एक्झिट कीवर्ड. एक्झाम्पल आहे, मी तो एक्झाम्पल दिलेला आहे बघा, डिक्लेअर कीवर्ड आहे, व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे ए, त्याचा डेटा टाईप आहे नंबर, त्याची साईज आहे 2, त्याला व्हॅल्यू असाइन केलेलं 10. ए मध्ये व्हॅल्यू किती झाली 10. बिगिन मध्ये एक्झिक्युशन चालू झालेलं व्हाईल ए इज लेस दॅन 20, 10 इज लेस दॅन 20, कंडिशन ट्रू. इथं मी मेसेज प्रिंट केलेला आहे, व्हॅल्यू ऑफ ए किती असणार 10, इक्वल टू ए प्लस 10, ए प्लस 1, 10 प्लस 1 11. अशी कधीपर्यंत होत राहणार. मग इफ इथं परत मी वापरलेला इफ ए इज ग्रेटर दॅन 15, म्हणजे आता 11 इज ग्रेटर दॅन 15, कंडिशन ट्रू. त्यानंतर काय प्रिंट होणार, व्हॅल्यू ऑफ ए काय झाली 11. असे व्हॅल्यू ऑफ 11 नंतर 12 होणार, त्यानंतर 13 होणार, 14 होणार. आता 14 आली इक्वल टू 14 प्लस 1 15, 15 इज ग्रेटर दॅन 15, कंडिशन ट्रू, कंडिशन फॉल्स. त्यानंतर कुठे गेलं, इन मध्ये गेलं, तर प्रिंट झाली व्हॅल्यू ऑफ ए इक्वल टू 15. आता ए ची व्हॅल्यू 15 आहे, 15 प्लस 1 16 झाली, 16 इज ग्रेटर दॅन 15 आहे का, कंडिशन फॉल्स. झाल्यानंतर काय जंप, नेक्स्ट स्टेटमेंट काय एक्झिट. मग एक्झिट झाल्यानंतर डायरेक्ट कुठे होणार, लूपच्या बाहेर पडणार, एंड झालेला आहे, म्हणजे व्हॅल्यूज तुमच्या प्रिंट किती होणार 10 to 15. आता नेक्स्ट एक्झिट व्हेन. एक्झिट व्हेन म्हणजे काय करायचंय तुम्हाला, जेव्हा एक्झिट करायचंय तेव्हा तुम्ही एक्झिट वापरणार असला तर डायरेक्ट त्या लूपच्या बाहेर इमिजिएटली त्या स्टेटमेंटच्या किंवा त्या लूपच्या बाहेर जंप होणार. Exit when statement allows the condition in a when clause to be evaluated. If the condition is true, the loop completes the control passes to the statement immediately after the end loop. Following are the two important aspects for the exit when statement. Until the condition is true, the exit when statement acts like a null statement, except evaluating the condition and does not terminate the loop. Second condition is statement inside the loop must change the value of
कंडिशन. आता एक्झिट व्हेन सिंटॅक्स आहे एक्झिट कीवर्ड, व्हेन कीवर्ड आणि जी काय आहे ती कंडिशन. त्यानंतर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. डिक्लेअर मध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे ए आणि त्याची साईज आहे 2, डेटा टाइप आहे नंबर आणि व्हॅल्यू असाइन केलेले आहे 10. आता बिगिन मध्ये बघा तुमचं लूप एक्झिक्युशन चालू झालेलं आहे. ही जी मी आहे ती कमेंट पास केलेली आहे. आता व्हाईल मध्ये बघा ए इज लेस दॅन 20, ए ची व्हॅल्यू आहे 10, 10 इज लेस दॅन 20 कंडिशन ट्रू. मग प्रिंट काय होणार, व्हॅल्यू ऑफ ए इज 10, ए प्लस 1 सेम प्रोग्राम वापरलेला आहे. 10 प्लस 11 व्हॅल्यू किती झाली ए मध्ये 11. त्यानंतर परत कंडिशन प्रिंट काय होणार, व्हॅल्यू ऑफ ए 11. अशा पद्धतीने व्हॅल्यू किती प्रिंट होती राहतील 15 पर्यंत, कारण 15 इज ग्रेटर दॅन 15 इक्वल टू वापरलेलं असतं तर 14 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट झाल्या असत्या. तर एक्झिट व्हेन म्हणजे ए ची व्हॅल्यू काय असणार आहे, जेव्हा ए इज ग्रेटर दॅन 15 असेल तेव्हा ह्या लूपच्या बाहेर होणार. म्हणजे व्हॅल्यूज किती प्रिंट होणार आहेत 10, 11, 12, 13, 14 आणि 15. त्यानंतर डायरेक्ट ह्या लूपच्या बाहेर जम्प होणार आहे, कारण आपण इथं काय यूज केलेलं आहे एक्झिट व्हेन. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे PL/SQL कंटिन्यू स्टेटमेंट. कंटिन्यू स्टेटमेंट कॉजेस द लूप टू स्किप द रिमाइंडर ऑफ इट्स बॉडी अँड इमिजिएटली retest its condition prior to retrying. In other words, it forces the next iteration of the loop to take place, skipping any code in between. म्हणजे काय करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ते स्टेटमेंट कंटिन्यू करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, कंटिन्यू कीवर्ड वापरू शकता. सिंटॅक्स दिलेला आहे बघा इथं कंटिन्यू कीवर्ड. आता मी एक इथं एक्झाम्पल घेतलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे कोणता नंबर ए, त्याचा डेटा टाइप आहे नंबर, 2 आहे साईज, व्हॅल्यू असाइन केलेली आहे 10. मी इथं बघा प्रोग्राम काय केलेला आहे व्हाईल मध्ये ए इज लेस दॅन 20, ए ची व्हॅल्यू किती आहे 10, 10 इज लेस दॅन 20 कंडिशन ट्रू. प्रिंट काय झाली, व्हॅल्यू ऑफ ए इज 10 इक्वल टू ए प्लस 1. ए प्लस 1 म्हणजेच काय किती झाली ए मध्ये 10 प्लस 1 11. त्यानंतर ए इक्वल टू 15 आहे का, नाही आहे. ए इक्वल टू किती झालेले आहेत त्या व्हॅल्यू 11. देन ए इक्वल टू 11 आहे, त्यामुळे काय झालं, परत काय झालं कंटिन्यू मध्ये परत कुठे गेलं इथं लूप मध्ये, परत 11 झालं, 12 झालं, 13 झालं, 14 झालं. त्यानंतर ए ची व्हॅल्यू 14 प्लस 1 इक्वल टू 15 झाल्यानंतर काय करायचं आहे, प्रिंट होणार नाही, इथं लूप मध्ये गेलेला नाही, कारण खाली कुठं देन म्हटलेलं इथं इक्वल टू जेव्हा 15 येईल तेव्हा नेक्स्ट लाईनला जाणार. 15 प्लस 1 किती झाली 16, 16 म्हणल्यानंतर डायरेक्ट कुठे जाणार, व्हॅल्यू ऑफ इक्वल टू 16. सो इथं आउटपुट इक्वल टू 15, व्हॅल्यू ऑफ ए ची 15 प्रिंट होणार नाही, कारण जेव्हा व्हॅल्यू ऑफ ए असते तेव्हा आपण काय केलेलं आहे त्या ए मध्ये प्लस 1 केलेलं आहे, म्हणजे 15 प्लस 1 केलेलं आहे म्हणजे किती झाली 16. 16 ही काय होणार, व्हॅल्यू प्रिंट होणार. त्यामुळे 15 ही व्हॅल्यू प्रिंट झाली नाही. इथं बघा आउटपुट मध्ये 10, 11, 12, 13, 14, 15 स्किप झालेलं आहे. त्यानंतर 16, 17, 18 आणि 19 पर्यंत व्हॅल्यूज प्रिंट होत राहणार, कारण ए ची व्हॅल्यू लेस दॅन किती आहे 20 आहे. अशा पद्धतीने आपण कंटिन्यू स्टेटमेंट यूज करून सुद्धा PL/SQL प्रोग्राम रन करू शकतो. आता ज्या पद्धतीने आपण इंटरॅक्टिव्ह SQL बघितलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला सिक्वेन्शियल कंट्रोल स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये एकच स्टेटमेंट आहे PL/SQL गो टू स्टेटमेंट. गो टू स्टेटमेंट तुम्ही सी प्रोग्रामिंग मध्ये बघितला होता, त्या पद्धतीने PL/SQL मध्ये सुद्धा आपल्याला बघायचं आहे. गो टू स्टेटमेंट इन PL/SQL प्रोग्रामिंग लँग्वेज प्रोव्हाइड्स अन अनकंडिशनल जंप फ्रॉम गो टू अ लेबल्ड स्टेटमेंट. जिथून आपल्याला गो टू वापरलं तर तुम्हाला ज्या लेबल पर्यंत किंवा ज्या स्टेटमेंट मध्ये जंप करायचं आहे तिथं तुम्ही डिरेक्टली जंप करू शकता इन द सेम सब प्रोग्राम. त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे गो टू कीवर्ड आणि जी काही लेबल नेम असेल ती लेबल नेम आणि जे काही तुमचे इथं स्टेटमेंट्स असतील ते, त्यानंतर तुम्ही इथं परत लेबल यूज करू शकता आणि ते स्टेटमेंट्स एंड करू शकता. आता इथं मी एक सिंपल एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. PL/SQL प्रोग्राम नेहमी डिक्लेअर या कीवर्ड पासून चालू होतो. डिक्लेअर मध्ये मी व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे ए, त्याचा डेटा टाइप आहे नंबर, साईज आहे 2, व्हॅल्यू असाइन केलेले आहे 10. आता बिगिन मध्ये लूप स्टार्ट झालेला आहे. ए इज लेस दॅन 20 कंडिशन, माझी व्हॅल्यू किती आहे याची 10 इज लेस दॅन 20 कंडिशन ट्रू. मग प्रिंट काय झाली, व्हॅल्यू ऑफ ए इक्वल टू 10. नेक्स्ट इक्वल टू व्हॅल्यू किती झाली 10 प्लस 1 11. त्यानंतर 10 प्लस 1 11 आहे का, इक्वल टू इथं किती आहे 15 आहे, त्यामुळं परत व्हॅल्यू ऑफ ए किती झाली 11. नेक्स्ट असं कधीपर्यंत होणार 14 पर्यंत होणार. मग जेव्हा व्हॅल्यू ऑफ ए इक्वल टू 14 प्लस 1 15 असेल तेव्हा ए इक्वल टू 15 आहे, यस. नेक्स्ट कुठे गेले, इक्वल टू ए प्लस 1 परत केलं, 15 प्लस 1 किती झाली 16 झाली. 16 झाल्यानंतर परत कुठे गेलेलं आहे, गो टू लूप स्टार्ट. मग डायरेक्ट कुठे गेलं, परत जिथं लूप चालू झालेलं आहे तिथं, म्हणजे 16 इज लेस दॅन 20 कंडिशन ट्रू, व्हॅल्यू ऑफ ए इक्वल टू 16 प्रिंट झाली. मग अशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यूज किती प्रिंट करणार 19 पर्यंत, कारण ए ची व्हॅल्यू काय दिलेली लेस
देन किती आहे 20 आहे. सो व्हॅल्यू ऑफ ए पहिली प्रिंट होणार 10, सेकंड 11, 12, 13, 14, 15 स्किप होणार कारण आपण 15 जेव्हा येते तेव्हा 15 मध्ये +1 ऍड केलेले आहे. 16 होणार, त्यानंतर 17, 18 आणि 19. अशा पद्धतीने तुम्ही गो टू स्टेटमेंट यूज करून बघा. मात्र या गो टू स्टेटमेंटला रिस्ट्रिक्शन्स असतात, म्हणजे काहीतरी मर्यादित असतात. म्हणजे गो टू स्टेटमेंट कॅन नॉट ब्रँच इनटू इफ स्टेटमेंट. तुम्ही इफ मध्ये केसमध्ये गो टू स्टेटमेंट यूज करू शकत नाही. गो टू स्टेटमेंट कॅन नॉट ब्रँच फ्रॉम वन इफ स्टेटमेंट क्लॉजेस टू अनदर, फ्रॉम वन केस स्टेटमेंट टू व्हेन क्लॉजेस टू अनदर. म्हणजे तुम्हाला इफ मध्ये किंवा तुम्ही लुपिंग मध्ये गो टू स्टेटमेंट यूज करू शकत नाही. हे जे रिस्ट्रिक्शन्स आहेत तुम्ही रीड करून घ्या आणि हे रिस्ट्रिक्शन्स फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी दिलेले आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन विचारत नाहीत. तर बाळांनो, आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला जे काही PLSQL मध्ये इंटरॅक्टिव्ह कंट्रोल स्ट्रक्चर जे बघितलेलं आहे ह्याच्यावरती तुम्हाला बेसिक लूप, व्हाईल लूप एक्सप्लेन करायला विचारतात क्वेश्चन, किंवा फॉर लूप, किंवा राईट अ सिंपल PLSQL प्रोग्राम बाय युझिंग फॉर लूप असे सुद्धा क्वेश्चन्स विचारतात, किंवा राईट अ सिंपल PLSQL प्रोग्राम बाय युझिंग व्हाईल लूप, किंवा राईट अ सिंपल SQL प्रोग्राम बाय युझिंग एक्झिट स्टेटमेंट असे हे प्रोग्राम्स विचारतात, किंवा एक्सप्लेन द यूज ऑफ एक्झिट अँड कंटिन्यू स्टेटमेंट. त्यानंतर एक्सप्लेन PLSQL गो टू स्टेटमेंट असे क्वेश्चन्स विचारतात. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंटरॅक्टिव्ह SQL आणि सिक्वेन्शियल कंट्रोल हे दोन कंट्रोल स्ट्रक्चरचे जे दोन टाइप्स आहेत ते कंप्लीट केलेले आहेत. आणि याच्या आधीचा जो फर्स्ट टाइप होता तो कंडिशनल कंट्रोल स्ट्रक्चर तो प्रिव्हियस लेक्चरमध्ये कंप्लीट केला होता. आजच्या लेक्चरमध्ये काय डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता आणि दिलेले असाइनमेंट्स तुम्ही कंप्लीट करा. थँक्यू.